हॅलो स्टुडंट, तर पहा लास्ट लेक्चर आपण काय पाहिलं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वेगवेगळ्या अँगल्ससाठी कसे फाइंड आउट करायचे ते पाहिलं. त्यानंतर आपण चार्टही तयार केला. आता तो चार्ट लक्षात कसा ठेवायचा पहा. मी इथे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स दिले. जर हे या तीन म्हणण्यापेक्षा जर हे दोनच लक्षात ठेवले ना आपण तरी आपल्याला पूर्ण चार्ट लिहू शकतो. कारण साईनवरनं आपण कोसेक लिहू शकतो, कॉसवरनं आपण सेक लिहू शकतो आणि टॅनवरनं आपण कॉट लिहू शकतो आणि टॅनसुद्धा आपण साईन आणि कॉसचा यूज करून लिहू शकतो. तर इथे अँगल्स लिहिलेत काही मी 0, 30, 45, 60 आणि 90 डिग्री. त्यानंतर इथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स लिहिलेत साईन, कॉस आणि टॅन. इथे मी अँगल कुठलाही लिहिलेलं नाही आहे बिकॉज अँगल मी इथे लिहिलेले आहेत. साईन 0 याची व्हॅल्यू, साईन 30, साईन 45, साईन 60, साईन 90 असं आपल्याला बघायचं आहे. तर एक लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे साईन 0 किती आहे, 0. फक्त एक एवढी लाईन आहे ना, एवढीच लक्षात ठेवायची. ती कशी ठेवायची, साईन 0, 0, साईन 30, 1/2, साईन 45, 1/√2, साईन 60, √3/2 आणि साईन 90, 1. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. साईनची व्हॅल्यू जर लक्षात ठेवल्या, साईन 0, 0, साईन 30, 1/2, साईन 45, 1/√2, साईन 60, √3/2 आणि साईन 90, 1. कॉसला काय करायचं बघा, ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम द्यायची असेल त्यावेळेस जर लक्षात राहत नसेल तर हा चार्ट अगोदर तुम्ही असा ड्रॉ करून ठेवला तरी तुमच्यानंतर पटकन लक्षात येऊ शकतं कुठली व्हॅल्यू कुठे. तर कॉसला काय करायचं, फक्त ह्या व्हॅल्यूज रिव्हर्स लिहित जायच्या. ही इथे लिहायची, ही इथे लिहायची, ही इथे लिहायची, ही आहे अशीच येणार इथे. त्यानंतर ही इकडे जाईल आणि ही इथे येईल. बघा आपल्याला मिळालं काय, कॉस 0, 1, कॉस 30, √3/2, कॉस 45, 1/√2, कॉस 60, 1/2 आणि कॉस 90, 0. ह्याच व्हॅल्यू काय, जी साईन 30 असते ती कॉस 60 असते, जी साईन 60 असते ती कॉस 30 असते आणि 45साठी दोन्हींना काय सेम व्हॅल्यू आहे. आणि जी साईन 90 आहे ती कॉस 0 आहे, जी कॉस 0 आहे ती साईन 90 आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. फक्त साईनची एक लाईन तुम्ही जर लक्षात ठेवली, 0, 1/2, 1/√2, √3/2 अँड 1, तर कॉसला काय करायचं रिव्हर्स. आणि टॅनला काय करायचं आहे, साईन अपॉन 0. ह्या पहिल्या लाईनला ह्या दुसऱ्या लाईनने काय करायचं, डिवाइड करायचं. काय होईल, 0/1. काय मिळालं, 0. 1/2 अपॉन √3/2. काय मिळेल आपल्याला, 1/√3. त्यानंतर इथं 1/√2, 1/√2, 1 मिळेल. इथे काय, √3/2 अपॉन 1/2, 2 2 कॅन्सल होईल. इथे काय मिळेल, √3 आणि 1/0 नॉट डिफाईन म्हणजे इन्फिनिटी. येते लक्षात. त्यानंतर कोसेक, कोसेकसाठी काय करणार, 1/sin म्हणजेच काय, 1/0 तो नॉट डिफाईन येईल. 1/2चा रेसिप्रोकल तो काय येणार आहे, 2 येणार आहे. याचा रेसिप्रोकल √2 येणार आहे. याचा रेसिप्रोकल 2/√3 येणार आहे आणि 1चा रेसिप्रोकल हा 1च असणार आहे. त्यानंतर इथं काय कोसेक. त्यानंतर काय सेक. तर सेकसाठी आपण काय करणार, तर कॉसचा रेसिप्रोकल घेणार. बरोबर, कॉस काय 1, 1चा रेसिप्रोकल 1, याचा रेसिप्रोकल 2/√3, याचा रेसिप्रोकल √2, याचा रेसिप्रोकल 2 आणि 0चा रेसिप्रोकल नॉट डिफाईन. बरोबर. त्यानंतर कॉट. आता कॉटसाठी काय, टॅनचा रेसिप्रोकल घ्या किंवा मग कॉस अपॉन साईन घ्या. आता टॅन काय 0 म्हणजे याचा रेसिप्रोकल नॉट डिफाईन येणार. याचा काय येईल, √3, 1चा 1च, याचा 1/√3 आणि हा नॉट डिफाईन आहे म्हणजे याचा रेसिप्रोकल 0 येणार. येते लक्षात. हा चार्ट लक्षात ठेवणं फार इझी आहे. तुम्ही ज्यावेळेस एक्झामला बसाल त्यावेळेस अगोदर हा चार्ट ड्रॉ करून घेतला तरी चालेल. आणि ड्रॉ करताना काय करायचे, फक्त आपल्याला ही साईनची एक लाईन लक्षात ठेवायची. हे सगळं आपण लिहू शकतो. काय करायचे, साईन, कॉस, टॅन हे सगळे लिहून घ्या. त्यानंतर साईन 0, 30, 45, 60, 90. मग साईन 0, 0, साईन 30, 1/2, साईन 45, 1/√2, √3/2, 1. त्यानंतर उलटं लिहा असं. त्यानंतर ह्या दोन्हींना डिव्हाइड करून लिहा. त्यानंतर साईनचा रेसिप्रोकल म्हणजे कोसेक, सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आणि कॉट हा टॅनचा रेसिप्रोकल. त्यानंतर बुकमध्ये एक टॉपिक दिलेला आहे, फंडामेंटल आयडेंटिटीज. ह्या 3 आयडेंटिटीज आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. ऑलवेज रिमेंबर दॅट. नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला 12वीला गेल्यावर किंवा त्या पुढेही कुठलेही तुम्ही BScला जा, इंजिनिअरिंगला जा, कुठेही तुम्हाला काय होणार आहे, युजफुल ठरणार आहेत. त्याच्यामधली पहिली जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. ती लक्षात ठेवली तर दुसऱ्या 2 फार इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहिली आहे कॉस स्क्वेअर थिटा
प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फंडामेंटल आयडेंटिटी, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी असं सुद्धा म्हटलं जातं याला. काय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. याच्यावरून दुसऱ्या दोन कशा फाइंड आउट करायच्या बघा. याला काय करू शकतो आपण, याला जर कॉसने डिवाइड केलं, तर आपल्याला बघा काय मिळेल, कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर. काय केलं आपण, 1ला कॉसने डिवाइड केलं, कॉस कॉस कॅन्सल होईल, इथे मिळेल 1 प्लस साइन अपॉन कॉस काय असतं टॅन स्क्वेअर थिटा आणि 1 अपॉन कॉस काय असतं सेक स्क्वेअर थिटा. ही मिळाली सेकंड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. काय मिळाली, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. आणि जर याला आपण साईनने डिवाइड केलं, 1ला जर साईनने डिवाइड केलं तर काय मिळेल, कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. तर बघा आपल्याला काय मिळालं, कॉस अपॉन साइन काय असतं कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन काय असतं कोसेक स्क्वेअर थिटा. तर आपल्याला काय मिळालं, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. बघा या 3 आयडेंटिटीज खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिली आयडेंटिटी जी आहे ती महत्त्वाची, त्याच्यावरून आपण ह्या दोन्ही पण फाइंड आउट करू शकतो. पहिली काय आहे, साइन स्क्वेअर थिटा किंवा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. ही खूप इम्पॉर्टंट आहे, ही लक्षात ठेवा. एकदा काय करायचं, याच्यामध्ये 2च टर्म आहेत, एक साइन आहे एक कॉस आहे. एकदा साईनने डिवाइड करायचं, आपल्याला काय मिळेल, ही मिळेल 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि एकदा काय करायचं, कॉसने डिवाइड करायचं, त्यावेळेस काय मिळेल, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ऑलवेज रिमेंबर दॅट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता अजून ह्याच्यावरून अजून आपण कसं फाइंड आउट करू शकतो, अजून 2 त्याच्यावरून रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. बघा आपल्याकडे काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय 1. आपण साईनची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळू शकते काय, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू, हा कॉस इकडे गेला तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, ही एक व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर कॉसची व्हॅल्यू मिळू शकते आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा, हा साइन इकडे प्लस आहे, इकडे गेल्यावर काय होईल मायनस 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. बघा ह्या आयडेंटिटीवरून आपण काय करू शकतो, ह्या 2 व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. खूप एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला काय करावं लागतं, साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटाची ही व्हॅल्यू यूज करावी लागते. बाय यूजिंग दिस ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी और फंडामेंटल आयडेंटिटी. काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. याचाच अर्थ काय, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. तेच म्हणजे काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा. ऑलवेज रिमेंबर दॅट. खूप एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला यांचा काय करावा लागतो, उपयोग करावा लागतो. ह्या 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, ह्या 2 ह्याच्यावरून आपण फाइंड केलेल्या, आणि हा चार्ट. आता बघा कुठलेही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर त्याला डोमेन आणि रेंज असते. तर रेंज फाइंड आउट करणं फार इझी आहे. आपण काय करणार आहे, ग्राफचा उपयोग करणार आहे. आता हा साईनचा ग्राफ, कॉसचा ग्राफ आणि टॅनचा ग्राफ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा कशाचा ग्राफ आहे, साईनचा ग्राफ आहे. तर ह्या साईनच्या ग्राफमध्ये एक कर्व रिपीट होते ऑलवेज. बघा ही -π to π ही जी दाखवलेली आहे, ही बघा ही कर्व काय इथून स्टार्ट होते, 0तनं जाते इथपर्यंत. परत हीच कर्व काय होते बघा, प्रत्येक ठिकाणी इथून स्टार्ट होते इथपर्यंत जाते. परत प्रत्येक ठिकाणी ही कर्व काय होते, रिपीट होते. म्हणजे ही जी कर्व आहे ही एक पर्टिक्युलर कर्व ही एकदा येते आणि हीच काय होते, प्रत्येक वेगवेगळ्या डोमेनसाठी काय होते, रिपीट होते. म्हणजे याचा डोमेन काय आहे, तो द डोमेन ऑफ कोसाइन फंक्शन इज आर. म्हणजे ती होल रिअल लाईनवरती आपण काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. आणि त्याचा रेंज म्हणजे काय, एक पर्टिक्युलर जी ही वेव आहे ती काय होती, रिपीट होती. म्हणजे एक असताना काय एवढीच आहे, त्यानंतर ती 30 वेगवेगळ्या याच्यामध्ये काय होती, रिपीट होती. त्यामुळे त्याची जी रेंज म्हणजे काय, एखाद्या फंक्शनचं लिमिट ते कुठून कुठपर्यंत होतं आहे. तर काय ते, दिस इज 1 अँड दिस इज -1. बघा हा जो ग्राफ आहे इथपर्यंत येतोय -1, इथपर्यंत जातोय 1. म्हणजे -1 to 1 साइन फंक्शन असेल किंवा कॉस फंक्शन असेल, ऑलवेज काय होणार आहे, -1 to
1 याच्यामध्ये काय होणार आहे, ते फंक्शन लाय होणार आहे. म्हणून कॉस असेल किंवा साईन असेल त्याची रेंज काय, -1 to 1. साइन थिटा इज lie between -1 to 1. Also cos theta is lie between -1 to 1. त्यामुळे रेंज एवढा जास्त क्वेश्चन विचारणार नाही याच्यावर, पण रेंज आपल्याला माहिती असली पाहिजे. ती काय आहे, -1 to 1. कोणाची, साईन आणि कॉस फंक्शनची रेंज काय, -1 to 1. आणि आता आपण पाहूया टॅनची. आणि टॅनची रेंज काय, होल रिअल सेट आर, रिअल लाईन आर. म्हणजे फक्त कॉस आणि साईनसाठीच लक्षात ठेवा, विच इज -1 to 1. आणि टॅनसाठी होल लाईन आर. तुमच्या बुकमध्ये इथे चार्ट दिलेला आहे बघा, डोमेन अँड रेंज. आता तुमच्या आत्ता यावर्षीसाठी हा जो पिरियडिसिटीचा जो टॉपिक आहे हा आणि ग्राफ ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे दोन्ही काय केलेलं आहे, तर डिलीट केलेलं आहे. त्यामुळे आपण तो टॉपिक पाहणार नाही आहे. त्यामुळे याला जास्त महत्त्व न देता आपण काय करूया, एक्झाम्पल्स पाहूया. आता बघा क्वेश्चन का विचारला आहे, फॉर थिटा इज इक्वल्स टू 30 डिग्री व्हेरीफाय दॅट साइन 2 थिटा इज इक्वल्स टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा रिझल्ट खूप इम्पॉर्टंट आहे, डबल अँगलचा रिझल्ट आहे, फॉर्म्युलासुद्धा आहे. हा खूप वेळा यूज करावा लागतो एक्झाम्पलसाठी. साइन 2 थिटा इज इक्वल्स टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हे व्हेरीफाय करायचे म्हणजे काय करायचे, थिटाची व्हॅल्यू 30 पुट करायची, LHS इज इक्वल्स टू RHS येते का हे आपल्याला चेक करायचं आहे. मग आपण काय करूया, जे दिलं आहे ते घेऊया. काय दिलं आहे, थिटा इज इक्वल्स टू 30 डिग्री आणि आपल्याला इथे यूज लागणार आहे 2 थिटाचा, त्यामुळे याला 2 ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर आपल्याला काय मिळेल, 2 थिटा इज इक्वल्स टू 60 डिग्री. ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. त्यानंतर आपल्याला काय, साइन थिटा कॉस थिटा दिलेला आहे. मग आपण थिटाची व्हॅल्यू पुट करून फाइंड आउट करू. साइन थिटा म्हणजे साइन 30 आपल्याला माहिती आहे 1/2. त्यानंतर कॉस 30 ते किती आहे, √3/2. आणि इथे साइन 2 थिटा म्हणजे साइन 60 येणार आहे. तर साइन 60 किती आहे, ती असते कॉस 30 एवढीच, म्हणजेच √3/2. तर सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. LHS कन्सिडर करू. LHS काय, साइन 2 थिटा ती काय झालं, साइन 60 ती किती व्हॅल्यू मिळाली आपल्याला, √3/2. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर कॉस 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजेच काय, RHS कन्सिडर करू. RHS काय, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजेच काय, 2 इंटू साइन 30 इंटू कॉस 30. हे काय मिळेल आपल्याला, 2 इंटू साइन 30 किती मिळाला आहे, 1/2 आणि कॉस 30 √3/2. 2 टू गेट कॅन्सल, काय मिळालं, √3/2. ऑब्झर्व दिस अँड ऑब्झर्व दिस. काय मिळालं, LHS इज इक्वल्स टू RHS. झालं व्हेरीफाय. जे व्हेरीफाय करायला सांगितलं होतं ते खूप इझी एक्झाम्पल्स असतात, 2 मार्क्सला विचारतात. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल. अशा प्रकारचे एक्झाम्पल दिले जातात आणि सांगितलं जातं इव्हॅल्युएट फॉलोविंग. म्हणजे काय, जे दिलं आहे ते इव्हॅल्युएट करा. इव्हॅल्युएट करा म्हणजे काय, दिलं आहे काय, कॉस 30 इंटू साइन 60 प्लस साइन 30 इंटू साइन 60. इव्हॅल्युएट करा म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज पुट करा. मग काय मिळेल, साइन 30 आपल्याला माहिती आहे किती असतो तो, √3/2 इंटू कॉस 60 किती असतो, 1/2 प्लस साइन 30 किती असतो तो, 1/2 इंटू साइन 60 किती असतो, √3/2. तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली याची, √3/4 प्लस √3/4 म्हणजेच काय, 2 इंटू √3/4 म्हणजेच आपल्याला काय मिळालं, √3/2. व्हेरी इझी. इव्हॅल्युएट झालं. सेकंड एक्झाम्पल दिलं आहे बघा, सेम क्वेश्चन आहे. इव्हॅल्युएट 4 cos³ 45 -3 cos 45 प्लस साइन 45. आता आपल्याला माहिती आहे साइन 45 असेल किंवा cos 45 असेल, त्याची व्हॅल्यू किती, 1/√2. तेच करायचं, फक्त पुट करायचं. 4 इंटू 1/√2 इथे cos³ आहे म्हणून याचा क्यूब येणार, -3 इंटू 1/√2 प्लस साईनची व्हॅल्यूसुद्धा तीच आहे 1/√2. आता याचा क्यूब म्हणजे हे ऑलरेडी किती असतं, 1/√2 म्हणजेच काय येणार आहे, 3/√2. मग ते किती व्हॅल्यू असेल बघा, थोडक्यात इथं 2⁻³ म्हणजेच काय, 2⁻1 + ½
म्हणजे जर याचा घातांक प्लसमध्ये आहे तर आपण असं लिहू शकतो 2^1 × 2^½ म्हणजेच काय 2 × √2. आलं लक्षात सगळ्यांच्या? हे आपण असं लिहू शकतो. 2^3/2 याचा अर्थ काय 2 × √2. मग ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4 × 1/2 × √2 मायनस 3 × 1/√2 प्लस 1/√2. म्हणजे ह्याने इथं जर केलं कॅल्क्युलेशन आपण तर काय होईल 2चा भाग जाईल 2/√2 मायनस 3/√2 प्लस 1/√2. एक तर सबट्रॅक्शन करा ॲडिशन करा तर हे दोन्हींचं सेम साईन दिसतं आहे. 2 + 1 काय होईल 3. 3 - 3 किती आन्सर येईल याचं 0. 3√2 मायनस 3/√2 आन्सर मिळाला आपल्याला 0. फार इझी एक्झाम्पल्स असतात. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स बुकमध्ये दिलेले आहेत. काय करायचं फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. आता हां इथं काय दिले डिग्री दिलेले त्याऐवजी असं देऊ शकतात 45 म्हणजे किती π/4. 30 म्हणजे किती π/6. 60 म्हणजे किती π/3. मग असे देऊ शकतात cos π/3 × cos इथे सॉरी cos π/6 × cos π/3 प्लस sin π/6 × sin π/3. π/2 देतील पाय देतील 2π देतील काही देतील 3π/2 देतील. मग असं नाही का डिग्रीमध्ये शिकलो आहे मग आपल्याला रॅडियनमध्ये काढता येणार नाही. रॅडियनमध्ये शिकलो आहे तर डिग्रीमध्ये काढता येणार नाही. आता हे फार इझी आहे रॅडियनचं डिग्री डिग्रीचं रॅडियन. बघा बुकमध्ये एक क्वेश्चन दिला आहे फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ द अँगल मेड बाय OP विथ एक्स ॲक्सिस वेअर P इज -5, 12. आता बघा त्यांनी काय दिलेले पीचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत -5, 12. म्हणजे जसं आपण ते युनिट सर्कलचा यूज करून काढत होतो त्याचप्रमाणे. मग आपल्याला माहिती आहे काय x = r cos θ अँड y = r sin θ. हे आपण अगोदरच्याच लेक्चरमध्ये पाहिलेले आहे. मग आपल्याला काय मिळेल cos θ = x/r sin θ = y/r. त्याचप्रमाणे कोसेक θ. कोसेक θ काय असतो 1/sin म्हणजे साईनचा रेसिप्रोकल. साईन काय y/r म्हणजे हा काय येईल r/y. सेक θ = 1/cos θ म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल. कॉस काय x/r हा काय होईल r/x. अगोदर हे दोन्ही फाइंड आउट करा. आता इथे x किती दिलेला आहे त्यांनी -5. y किती दिलेला आहे 12. आपल्याला फाइंड काय करायचं आहे r. आणि तेही आपण पहिल्याच लेक्चरमध्ये पाहिलं होतं. r काय असते ते लेंथ ऑफ OP. ते काय असतं √x² + y². बरोबर. मग काय मिळेल आपल्याला √5 - 5चा स्क्वेअर. आता मायनस असो किंवा प्लस असो स्क्वेअर ऑलवेज काय येतो प्लस येतो. 12² किती मिळेल आपल्याला 13. 25 + 144 169 स्क्वेअर रूट येतं 13. म्हणजे आरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 13. आता इथे आपण जर पुट केलं आपल्याला θ किती आहे माहीत नाही आहे. फक्त काय सांगितलं आहे असं OP काय करतं आहे की एक्स ॲक्सिससोबत ह्या पॉईंटमध्ये एक अँगल तयार करते आहे. आणि ते अँगल काय करायचं आहे आपल्याला काय करायचे त्याच्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करायचे. मग cos θ ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला cos θ = x. x किती आहे -5. r किती 13. sin θ किती y/r. y किती 12. 12/13. कोसेक θ किती मिळणार आहे r/y म्हणजे 13/y किती 12. सेक θ किती मिळणार आहे इथं कॉस नाही आहे कोसेक आहे. ते लिहिताना पटकन सी राहून जातो. इथे किती सेक काय मिळणार आहे कॉसचा रेसिप्रोकल म्हणजे -13/5. त्यानंतर टॅन θ काय मिळणार आहे sin θ cos θ म्हणजेच काय y/r x/r. r कॅन्सल होईल काय मिळालं y/x. yची व्हॅल्यू किती आहे 12. एक्सची व्हॅल्यू -5 आणि कॉट किती मिळणार आहे तर याचा रेसिप्रोकल -5/12. मिळाले सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या व्हॅल्यूज. फार इझी आहे. एक्झाम्पल खूप मोठं दिसलं खूप थेरॉटिकल दिसलं म्हणून खूप अवघड आहे असं काही नसतं. फक्त थोडीशी लँग्वेज असते त्यांची मांडण्याची
थोडंसं असं, थोडंसं तसं. पण सोडवताना जर आपण थोडंसं आपलं पेन चालवला, थोडासा विचार केला, तर आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात. हेच दिलेलं असतं, त्याचं फक्त रिकॅल्क्युलेशन करायचं आणि एक्झाम्पल सॉल्व होतं. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आहे. सेक थिटा इज इक्वल्स टू -3 दिला आहे अँड पाय इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन 3π/2. देन फाइंड द अदर ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्स. आपल्याला फक्त सेकची व्हॅल्यू दिली आणि त्याच्यावरून बाकीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगितलं. आता सेक दिला आहे तर आपल्याला कॉस इझिली फाइंड आउट करू येऊ शकतो, कारण कॉस थिटा इज इक्वल्स टू काय असतं 1/sec थिटा. बरोबर, म्हणजेच आपल्याला काय मिळालं -1/3. बघा कॉसची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, कॉस थिटा इज इक्वल्स टू -1/3. आपण ट्रिग्नोमॅट्रिक आयडेंटिटीज पाहिलेल्या आहेत. काय ट्रिग्नोमॅट्रिक आयडेंटिटी? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 पाहिलेलं आहे. मग आपण याच्यामध्ये कॉसची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला काय मिळेल? साइन मिळेल. मग काय मिळालं? साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 - कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय मिळालं आपल्याला? इज इक्वल्स टू 1 - कॉसची व्हॅल्यू ती मायनस असेल, जरी मायनस असेल तर मायनसचा स्क्वेअर काय येतो? प्लस येतो. मग काय मिळालं? 1 - 1/9. ती किती मिळाली? 9 - 1 8/9. ही कशाची व्हॅल्यू मिळाली? तर साइन स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. साइन स्क्वेअर थिटा, पण आपल्याला साइन पाहिजे त्यामुळे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल? साइन थिटा इज इक्वल्स टू प्लस मायनस 8चं स्क्वेअर रूट असतं 2 × √2 आणि 9चं स्क्वेअर रूट असतं 3. हे सगळ्यांना माहिती असेल. 8 म्हणजेच काय असतो? 2³ असतो आणि 2³/2. आत्ताच आपण पाहिलं की 2√2 असं असतं. बरोबर, त्यानंतर हे आपल्याला मिळालं. बट आता इथं काय बघायचं आहे आपल्याला? दोन्ही व्हॅल्यू आपण लिहू शकत नाही साईनसाठी, कारण आपल्याला काय दिलं आहे? थिटाची रेंज दिलेली आहे. थिटा काय करतो आहे? π to 3π/2. म्हणजेच बघा, पाय म्हणजे काय? 180 इथे आणि 3π/2 म्हणजे 270. हे जे काही क्वाड्रंट आहे एवढ्यामध्येच काय करत आहे? π to 3π/2. जो थिटा लाय करतो आहे तो काय? तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये लाय करतो आहे. आणि तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये कोण? एक्स निगेटिव्ह असतो, वाय निगेटिव्ह असतो. म्हणजेच काय? टॅन पॉझिटिव्ह असतो. म्हणजे साइन निगेटिव्ह, कॉस निगेटिव्ह, बाकीचे टॅन आणि कॉट काय असतो? पॉझिटिव्ह. मग आपल्याला एक्स काय असतो? कॉस असतो. वाय काय असतो? साइन असतो. इथे साइन काय येणार आहे? निगेटिव्ह. देअरफॉर साइनची जी प्लस व्हॅल्यू आहे ती आपण घेणार नाही. बट पाय इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन 3π/2. थिटा हा थर्ड क्वाड्रंटमध्ये लाय करत असल्यामुळे आपल्याला साइनची व्हॅल्यू काय मिळाली? साइन इज इक्वल्स टू -2√2/3. सगळ्यांच्या लक्षात आलं आहे? साइनची आपण प्लस व्हॅल्यू का घेतली नाही? कारण साइन तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये लाय करते. जर ही रेंज आपल्याला दिली नसती तर आपण ह्या दोन्हीपैकी कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकत होतो. पण आपल्याला काय दिलेलं आहे? ही रेंज दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला साइनची निगेटिव्हच व्हॅल्यू घ्यावी लागणार आहे. प्लस आपण घेऊ शकत नाही. कॉस मिळाला, साइन मिळाला, सेक तर दिलेलाच आहे. आता आपण काय करू शकतो? कोसेक फाइंड आउट करू शकतो. कोसेक थिटा काय असतो? साइनचा रेसिप्रोकल. तो आपल्याला मिळाला -√3/2/√3. बरोबर, आता आपल्याला काय मिळालं आहे? कॉस मिळाला आहे, साइन मिळाला आहे, टॅन आपण इझिली फाइंड करू शकतो. टॅन बघा आपल्याला काय मिळेल? टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा असं फाइंड आउट करू शकता. किंवा काय? आपल्याकडे ट्रिग्नोमॅट्रिक आयडेंटिटी आहे काय? 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. हा सेक इकडे आला किंवा हा 1 तिकडे गेला तर आपल्याला काय मिळेल? tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा -1. बिकॉज आपल्याला सेकची व्हॅल्यू माहिती आहे. मग आपण इथं फाइंड आउट करू शकतो. tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक्स किती दिला आहे? -3. -3चा स्क्वेअर किती असतो? +9. -1 इज इक्वल्स टू 9 - 1 इज इक्वल्स टू 8. इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे? टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू आली आहे 8. बघा आता टॅन स्क्वेअर मिळाला आहे आपल्याला 8, पण आपल्याला टॅन पाहिजे त्यामुळे आपण स्क्वेअर रूट घेणार. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर टॅन इज इक्वल्स टू अगेन +- 2√2
√2. 8चं रूट असं असतं आणि स्क्वेअर रूट घेतल्यामुळे आपल्याला प्लस मायनस लिहावं लागतं. परत टॅन काय करतो आहे, थिटा कुठे जातो आहे, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये, आणि तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन काय असतो, पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे याची निगेटिव्ह व्हॅल्यू आपण घेणार नाही. त्यामुळे आपल्याला काय मिळालं, टॅन थिटा इज इक्वल्स टू 2√2. प्लसच व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागणार, निगेटिव्ह व्हॅल्यू आपण घेऊ शकत नाही. त्याच्याऐवजी तुम्ही असं जरी फाइंड आउट केलं असतं तरी तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असती. ठीक आहे. आणि टॅन मिळाला, त्याच्यावरून आपण कॉट लिहू शकतो. कॉट काय असतो, टॅनचा रेसिप्रोकल, म्हणजे कॉट थिटा इज इक्वल्स टू 1/2√2. मिळाले सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. बघा, जरी एक फंक्शन आपल्याला दिलेलं असेल तरी आपण बाकीचे फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीची गरज लागणार आहे. ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, याच्यावरून आपण जी सेकंड फाइंड आउट केली ती, आणि तिसरी पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. 1 + cot² θ इज इक्वल्स टू cosec² θ.